चालू लई दिवसातून आलोय. आता आहे ना सोयाबीन आधी सोंगायला 15-1 दिवसात सोयाबीन होईल. बोसर किती पाहिली का नाही ना बोसर आली. लावून सोयाबीन भारी झाली बर का. आर्या गानोचा गोंद्या सोडून दांदा रिकामा गावात फिरतोय रे. आईकडं रुपया मागतोय रे. खातोय चडी मारित उडी गुरुजीला म्हणतो घेत्या का थोडी. गुरुजीला म्हणतो घेत्या का थोडी. खातोय चडी मारित उडी रिकामा गावात फिरतोय रे. आईकडं रुपया मागतोय रे. मेरे अंगनों में तुम्हारा क्या काम है. मेरे अंगनों में तुम्हारा क्या काम है. जिसकी बीबी मोटी भी उसका भी बड़ा नाम है. जनावरांना पाणी वगैरे पाजून तर झालंय. जरा चारा टाकून खा खा. आईला त्या पिण्याला किती वेळ झाला मी फोन करून, पण ह्या पिण्याचा अजून तपास नाही. येतो म्हणला मी लगेच, अजून काही ये नाही. चला आपण तर जाऊन बघू आला का काय. नाही तर तो थांबायचा तिकडे घरी आणि आपण इकडे जनावरांपाशी. काय राव पाटलाची पोर किती सुंदर आहे. मला आहे ना पहिल्यापासून ती आवडायची. पाटील पण इतका खडूस, हा गावचा पाटील आहे म्हणून त्याने आहे ना दुसरीकडे लग्न करून दिलं. पण काय त्या लग्नाचा उपयोग आहे. शेवटी पाटलाची पोरगी तर घरीच येऊन राहिली ना. माझं पण आहे ना, मी पण पक्का डोक्यात विचार केला. आज आहे ना मी ना पाटलाच्या पोरीची सेटिंगच लावणार आहे. ती का बरं आली असेल. रागानं आली का अशी आली या. नाही पण अशी आली असती तर इतके दिवस थांबली नसती. एखाद्या वेळेस रागानं पण आली असेल. आपल्याला काय करायचंय, सेटिंग लावायची महत्वाची. पिण्या कुठे, मला या पिण्याचं टेन्शन आलंय. खरं पहिलं जाऊन तरी बघतो पिण्या आलाय का नाही. काय या वर्षी फुलांचा बाग इतका भारी झालाय ना मा बापाचा का बास रे वास. आता आहे ना मस्त गणपतीला आहे ना हार घालायला मस्त फुलं खुडून नेते जाते. आता या इकडे कोणी कांदा येतं का काय कोणी फुलं चोरायला. हा का इकडंच राहावा घडीभर. एक तर म्हातारा तिकडे जायले गावात, मग तर लोकांना काहीच पुरत नाही. आता एक तर नवरात्र जवळ आले गणपतीचे, लोकांना काय फुकाटचं भेटलं म्हणजे लगेच नेत्या. जाऊ दे गडीभर बसते या इकडं सावलीला, जाते थोड्या वेळाने. किती छान मस्त फुलं आले. थोड्या वेळाने जाता जाताच खुडून नेली मस्त. हायला हे पिण्याची वाट बघून बघून इतका वैताग आलाय ना मला. पण हे पिण्याचा अजून कसा काय तपास नाही. हा कधी येतो त्या हरामखोरायला ना. मला तर असं वाटतं आईला आता आहे ना या पिण्यालाच फोन लावतो मी. नाही तर ह्याला बराबर करतो मी सरळ. काय चालू आहे गांग्या. हा नाम्या तू ह्याला बरं झालं आला. ये बस. काय चालू आहे तुझ्यावाले. काय चालायचंय तुझं, काय चाललंय सांग. अरे काय आता काय लय गणगण डोक्याला, पण काय करतो आता. नाम्या हा ह्याला तुझं तर काय खरं राहिलं नाही बघ. अरे काय करतो आता सांग. हा? अरे लय पाहू राहिलो पण काही भेटणच ना कुठे काही. अरे पिकला ना नाम्या तू आता. अरे पण तरी पाय आशा आहे ना माणसाला, काहीतरी भेटावं कुठे काहीतरी. नाही कसं नाम्या माहितीये का, हा. आता वय निघून गेलं. राम राम. राम राम. अरे काय सांगायचं, मित्र भेटो मनाचा संशय फिटो. ये बरोबर, पिण्या, बरोबर. ये इकडे. ये. हा बसतो. बस बस. बस. अरे, बरं झालं तू आला बस. आज तुम्ही लईच गोळ्या मेळ्यानं गप्पा मारिते. काय करतो आता, हं? असं एक एक विचार येतो डोक्यात. अरे काय मित्र इच्छा मित्र देतो तू? भेटल्यावर काहीतरी बाबा. पिण्या हा. अरे ती मरू दे सगळं, खाली बस पाहिजे. बसतो. पिण्या मला एक सांग, तिच्या आईला आहे ना मला तर रात्रीची झोप पण येत नाही बघ. तुला हा आयला तू सांग मा पैन, मी सांगतो तो पैन. शाळेला पण अरे पण पिण्या, मी कोणाला सांगावं आता. नाम्या तुला येत नाही का. काय सांगावं राव. नाम्या हा. काय झालं माहितीये का, तुझं वय लय झालं याच. हा मग अरे आंबा कसा पिकतो असा आंब्यावानी पिकला ना वरून अरे खाली. पण तरी माणसाला आवड आहे ना का बाबा काहीतरी बाबा तुमच्यापेक्षा पहिलं मावाला काहीतरी घडावं असं मला तरी वाटतं बाबा. असं
हा बरोबर. हे बघ वय जरी झालं तरी मन त्याचं म्हातारं झालं नाही ना. हा मन आहे ना उतरणे. आणि मग आत एवढ्या कडकीच तरी कपडे बिपडे एवढं घालून येतो अरे तरी बघ कुठं काय गावाना बाबा. पाय बो तो घालतो ना आपण का तशीच येतो का नाही कसा यो पण इस्त्रीतच आहे. मग आहे पण मग काहीतरी माणसाला बाबा भेटावं बा काहीतरी मनाचं मन समाधान होईल होईल. पण भेटतच नाही बा. पण नाम्या काय करावं बा. मी काय म्हणतोय हा गावामध्ये आपण एवढे टकाटक राहतो हा बरोबर ना. तिच्या आईला तरी सुद्धा आपल्याला एखादी कुठली साधी पोरगी पटना. अरे कुपूरचं जाऊ दे एखादी कुत्री सुद्धा उंगा ना. बघ ना आता अरे लय अवघड झालं. कुत्री सुद्धा जवळून पळून जाते अरे राव. मग अय नाम्यान पिण्या हा ते सगळं जाऊ द्या बरं का. हा बोल ना. मेन बरं का मी तुम्हाला सांगतो. हा मला सांग आपल्या मागची मित्र हा 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 आता मित्र तर सोड आपल्या मागची पोरं त्यांची लग्न झाली 2-2, 3-3 पोरं आहेत त्यांना. हा ना राव. अरे 2-2, 3-3 जाऊ दे गंगाराम. माझा जोडीदार तो एक गोविंद्या. हा अरे त्याला 4 पोरं आहे हा, मग आणि वरून ऑपरेशन करून मोकळा आहे. बघ ना मग आणि आपण असंच. गंगाराम बोल ना पिनोद. तुला काय सांगू पर्या. हा अरे रातचं 2 वाजताय ना हा असा आथुरणावरून उठलो हा का असा बसतो बर का. अरे अचानक जाग येते रे. म्हणजे तू हातरुणात उठून बसतो का. हा तुला नाही येत का जाग. अरे मला पण जाग येते पण कुणाला सांगायचं बाबा. बरोबर आहे. अ, सांग. नामे हा तुला जाग येत नाही का. अरे भाऊ येते पण आता काय करावं बसावं कसं मुठपण अंगावर गोदडी घेऊन हा. काय करतो मग आता मत चळवळ होती पण मग काय आपल्या काय गावात जीवाची? आहे ना तिघ पण आपण सांडच आहे बघ. नाही आता सांडच म्हणल्यासारखी गंमत झाली. पण पिण्या तिच्या आईला आहे ना मी सुद्धा आहे ना डोक्यात एक विचार केलाय. काय हा काय विचार. मी एक मस्तपैकी आयडिया लावली बरं का पिण्या. काय चाल भाऊ येऊ का गंगाराम. का बरं? जातो ना जनावर आहे घरी त्यांना पाणी बिणी पाहिजे तो तुमच्या मागे लागून काय आहे राव. एक तर माझं असं आहे काय व्हाय ना तसं आहे काय व्हाय ना तुम्हाला पाहून माझा जीव वाचून जुरतो त्याच्यापेक्षा जातो कामधंदा त्या जनावरचा तरी याच्या नादी लागलो तर कामधंद्यात तेवढं जीव वाटकल. काय करतो बाबा. बरं बरं भेटले तर भेटली नाही भेटले तर बरी आता येऊ का मग. या, या. जनावरांची काळजी घे बाबा. हा अरे या नाम्याला आहे ना लई वाटत आपल्याला एखादी बाई भेटावा पोर भेटावा. आता काची भेटत याच्या पार मसनात गावरे गेले आणि काय भेटणारी. कुठनं भेटायचे आता. इड आपल्यासारखे कावळ्या वयाचे पडले तर कुणी उंगाना ना नाम्या आपल्यात येऊन बसतो. तर काय करतो जाऊ दे असू दे त्याची पण इच्छा. पण फिन्या हा बोल ना. हो माझा आहे ना एका पोरीवर डोळा आहे. तू माझा मित्र आहे ना. हा आहे ना मग. मग माझं एक काम करणार का तू? अरे लहानपणा पाहून आपण गोट्या गोट्या खेळत होतो तसे मित्रही. माझं एक महत्वाचं काम आहे तुझ्याकडे. काय रे. तू आहे ना एक चिठ्ठी आहे माझी हं. ती नेऊन आहे ना पाटलाच्या पोरीला नेऊन द्यायची. चिठ्ठी चिठ्ठी आईला माझ्यानं नाही होणार गंगाराम. पिण्या एक लक्षात ठेव. आईला मी आधीच घाबरेल पोरगा आणि तू मला म्हणतो चिठ्ठी पाटलाच्या पुरीला दे. आधी तो पाटील आहे गावचा. अरे असं दे ना पाटील त्या पाटलाला कोण भेटय. हा तू फक्त चिठ्ठी नेऊन दे. चिठ्ठी नेऊन द्यायची तिला हा आणि तिनं जर मला टेमकावलंच नाही ना. तुला टेमकावल कशी काय. अरे गंगाराम आहे ना तुझ्या पाठीशी. अय पिण्या जास्त बोलू नकोस. मला फक्त एकच सांग तुला चिठ्ठी नेऊन द्यायची का नाही. ए बाबा अरे गंगाराम दे बाबा. तू माय ना लय गाण दोस्त आहे. हा आता कसा वटणीवर आला. हा तुला पण जरा मोठ्या आवाजात बोलल्याशिवाय ना तू ऐकत नाही. ही चिठ्ठी घे बर. आणि पाटलाच्याच पुरीला दे. पाटलाच्या पोरीला. हा पण ती कुठं गावच आता ती आली घरी बरं का. येईल का. हा मी तिला आहे ना त्या फुलाच्या मळ्यात बघितली होती. पण मला एक सांग त्या पाटलाच्या पुरीचं तर मागाच लग्न झालं रे. अरे लग्न होऊ दे रे. त्याचं काय करायचंय आपल्याला. म्हणजे लग्न झालं तरी तो आहे चिठ्ठ्या चालूच का. हा तू नेऊन द्या फक्त. बर मी नेऊन देतो चल. आता कसं आहे माहितीये का तू जीवाचा जीवलग मित्र आहे म्हणून मी चिठ्ठी घेऊन चाललो. नाही तर असे कामं नाही केले बघ आपण. बरं जा जातो. जाऊ ना. हा जा लवकर जा. पाठदिशीने जाऊन चिठ्ठी द्या. अरे लगेच झालं काम गंगाराम. हा हायला पिण्या तर गेला चिठ्ठी द्यायला. काय नाही पण पाटलाच्या पोरीला ना आता आपण तर पटवणारच. अरे आपल्याला सुद्धा गंगाराम म्हणतात. हा तर आपण सोडतोय का काय पाटलाच्या पोरीला. काय नाही आपण सुद्धा आहे ना पाठदिशीने घरात जातो जेवण करून घेतो म्हणजे मोकळा झालो. निरोप आला तर जायला मोकळा.
बाई आळ तर पाणी राहिलं नाही. दादांना म्हणले आळ भरा पण काच गेले कुठे निघून. शांताबाई काय करताय? काय नाही बसले. हो काय रे? तुम्हाला तो गंगाराम माहितीये का? गंगाराम बिक्याचा गंगा. त्या विखेचं पोर. हा त्याचं नाव गांगी आहे पहा ना. हा माहिती ना ते बुठारनं ना. हा बुठारनं. हा काय झालं त्याचं मेला का काय? म्याला का माझी काला बलाच मारी त्याला. मग अहो त्या नाही ना मला एक काम सांगेले बा. काय हो? तो मला म्हणा तू जाय पाटलाच्या पुरीला आहे ना हा. फक्त एक चिठ्ठी देऊन ये म्हण. काय पाटलाच्या पुरीला चिठ्ठी देऊन ये. चिठ्ठी काची? चिठ्ठी आता काय माहिती मला नाही वाचता येत ते तुम्ही पहा बा. अय बाबा तू काय रिकामी उद्या करायला का ते चिठ्ठ्या बिठ्ठ्या तिकडे दे इकडे माल नको देऊ. शांताबाई तुम्हाला चिठ्ठी घ्यायची का नाही? हा? अय बाबा काय इकडे आलं तर आलं वरून एवढा पावरात म्हणून अहो, राहिला. आला तर म्हणजे मा कसं आहे सांगितल्या कामाचा आणि दिल्या भाकरीचा मी जे काम सांगितलं ते कराय आलो तुमच्या. मग तुझा ना आमचा काय संबंध आहे पण चिठ्ठीचा काय संबंध आहे? जाय तिकडे मर. तुम्हाला घ्यायची का नाही? डोक्याला ताण नका देऊ बा. म्हणजे का घ्यायची पण मी चिठ्ठी का घ्यायची? काय संबंध माझा? हा? का घ्यायची म्हणजे तो माझा जोडीदार होता. असल मला काय करायचं त्याच्याशी? मग माझ्या जोडीदारांनी माक दिली ती तुमच्याकडे द्यायला लावली. तुम्ही घ्या. शांताबाई तुला चिठ्ठी घ्यायची का नाही? अय तू काय मला दम देऊ राहिला का इकडं? दम देऊ राहिला का म्हणजे? हा, बापाला बोलू का? काला बोलली त्या तुमचा बाप आला तरी काय करील? हा? हा? तू काय त्याचा कुत्रा आहे काय? अहो कुत्रा नाही त्याच्या हाताखाललं कधी कधी मांजर व्हायला लागत. हा ना. मग काही चिठ्ठीत काय लिहिलेले? आता ते मला वाचता नाही येत. मला वाचता येत असतं ना तर तुम्हाला खडा खडा वाचून दाखवला असत. म्हणजे तू शिकेलच नाही? नाही नाही. तो झालं का लग्न? आईला मा लग्न काय मेन मुद्दा बोलले तुम्ही. नाही का अजून? अहो माझं आता 40 वय झालं. हा ना. मला कोणी पोर पाहायला दे गेलं का पुरी पसंतच करते नाही. हा का? नको म्हणते याला दातच नाही. दात बसून घे ना. हो दात बसवले तरी कवा बेतात आणि कवा नाही. हा ना. बरे बरे तुम्ही त्याच लायकीचे. हो. अशी चिठ्ठ्या पूर्वी ते ना म्हणून तुम्हाला पोरी भेटून नाही राहिली. शांताबाई लायकी बिकी नका काढू. हाय, आणि इकडे ती चिठ्ठी. हा घ्या. हट, जाय निघून इथून. हा चाललो तेवढी चिठ्ठी बघा काय आहे त्याच्यात. हा पाहते पाहते चल. बाई कुशाला आला त्याचा मित्र हा पिण्या आणि मला दम देऊ राहिला चिठ्ठी घ्यायची का नाही. काय लिहिल चिठ्ठीत? शांता तू मला खूप आवडते. तुला मी फुलांच्या बागेत बघितलं. तू इकडे रागाने आली आहे का? मला भेटायचं आहे. माझ्या गोठ्यावर ये. तुला एक महत्वाची सांगतो. तुझा लाडका गंग्या उर्फ गंगाराम. अरे गंग्या बर बर गोठ्यावर बोलितो काय? आता आहे ना याच्याकडे पाहते चांगली. याचा आहे ना माझच मोडीते. याची काय मला चिठ्ठी द्यायची हिंमत झाली काय? चला आता आहे ना जातीच याच्याकडे. चला मस्त पैकी ना झाडू मारून घेतो. आम्हाला बसायला मला आणि शांतीला. कसं आहे ना पिण्याला मस्त पैकी आपलं काम केलंच असणार. पिण्या काम करणार नाही असं कधी म्हणणार ना. काय झालं बसायचं एवढी जागा झाली ना तरी लय झाली. कधी येते शांती? येईल ना पण शांती. हा नाही शांती आहे ना आपण चिठ्ठी पाठवली म्हणल्यावर येणार म्हणजे येणार. खबर आहे ना तंबाखू तरी खातो. चला आता आहे ना या गंग्याकडे जाते. हीच त्याची पडवी जनावरांची. मला माहिती इडच असेल तो. जाते ना आता चिठ्ठी घेऊन. चिठ्ठी ठेवली ना नाही. तस जीवात जीव घुटमळ तस प्रीतीचं वाटतंय बळ. तुझ्या तोंडाला तोंड माझं मिळ. गण बघून दुश्मन जळ. वर ढगाला लागली कळ. पाणी थेंब थेंब गळ. लागली कळलं ढगाला. ढगाचं जाऊ दे हा. पण तू आली. हा, हा. बरं झालं. बस 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 बस. काय सांगतो हा तो फोन आला. ए, तो चिठ्ठी, फोन- चिठ्ठी. चिठ्ठी आली. त्या पिण्याने आणली. हा लगेच सुटले ना मी. तो इकडे झाडून बिडून काढलं वाटतं. मग बसायसाठी आपल्याला. हा ना. हा मग काय म्हणते बरं? नाही, माझं काय आहे बरंच म्हणायचं. तू शाळेत होता तसं तेवढंच आहे. तू उंच झालाच नाही. नाही ना
काय करायचं आता पण जाऊ दे. हा. मला एक सांग, हं. तू बरेच दिवस तुझ्या घरी येऊन थांबली हा. हा काय तिकडं काय भांडणं बिंडणं झालेत का? हा ना, भांडणं झाली? नवऱ्याने सोडून दिलं मला. बरं झालं मग. हा हा कशाला काळजी करती? नवऱ्याने सोडून दिलं ना. हा ना, लय मेला लय भाड खाऊ हाराम करू दिलं सोडून द्यायला. त्याला म्हणले जाय मा बापे पाटील हा गावात काय कमी आहे म्हणावं. हा हा मग तू कशाला काळजी करते तेव्हा? हा ना. बाप तर हायच आहे, हा मी पण हाय. हा तेवढ्यात तुझी चिठ्ठी आली ना. हा मग बाबा मला इतका आनंद झाला. किती मस्त काय काय लिहून तो चिठ्ठी मध्ये आहे ना. मग मी एवढं सांभाळूनच आणली. वाचली का तू चिठ्ठी? हा वाचली. मस्त सगळं भारी भारी लिहिले. मग? आय लव्ह यू शांता. म्हणजे तुम्हाला विसरलाच नाही अजून आहे ना. पहिल्यापासून. हा ना. हा मग तो झालं नाही का अजून? तुझ्यामुळे मी अजून लग्न नाही केलं. मोकायचे. हा मग हा ना. हा कसं काय चालू का? काय चालायचंय तेव्हा? हा काय नाही बघ, निवांत आहे. हा ना. नुसतं काय तुझी आठवण काढूनच झुरतोय बघ मी. हा ना. मग आता विचार असा आहे, आता नाहीतरी तू नवऱ्याकडे जाणारच नाही. हा मग कशाला विचार करते? मी आहेच ना मोकळा अजून. तो अशीच लग्न करून घेते आता. हा आता कशी बोलली मला पटलं बघ. आहे का नाही? हा हा हं? तुला आवडते मी? हा मग अगं तुला आहे ना फुलात ठेवीन फुलात. हा ना. हा हा. मग शांत हा? मग काय म्हणतो आता? हा. एखादी पप्पी दे ना मला. हे बाबा इथं कुणी पाहिजे ना. अगं हा गोटा आहे आपला, ह्या गोट्यात आपल्याशिवाय कोणी येत नाही. हा तो जनावरांचा गोठा आहे ना. हा. मला माहिती मी तेव्हा येल होते ना. मग आई तर कसं आहे माहितीये का, माझी आई येत नाही, बाप येत नाही. हा ना. हा तो माझा भाव आहे, हं. ती पण इकडे कोण फिरत नाही. म्हणून तो बरोबर इकडेच आणलं मला आहे ना. हा मग कसं आहे, घराकडे जर बोलवलं असतं हा. तर कोण ना कोण येणारच. हा. मग इथं कोण येतं? जाऊ दे ना, कशाला वेळ घालवते. दे ना एक पप्पी. हा ना. हा तुला पप्पी देऊ? पप्पी का ग? काही नाही, उठ ना. पप्पी घे ना, उठ. बसून कुठं पप्पी घेतो बाबा. आहे का? हा दे ना मग पप्पी. या. हा दे ना. हा बाबा मला तुझी आठवण येते. अरे हराम खरा इकडे अरे शांती काय करते? पप्पी शांती पाहिजे तुला? पाहिजे पप्पी. अगं मी घेतो पप्पी. हा तूच ना, कोणत्या गाला तू? अरे शांती मारती कशाला? ए, थांब येणं ना. पट्टी नाही का हिला? या. अरे अरे शांती ए जाळून मारत नाही शांती. हराम खरा. तुला काय मी अशी कशी बाय वाचू का? काय रे? ते जाळून मारत नाही दिशील बरं. का चिठ्ठ्या मला? हा? चिठ्ठ्या दिशील? चिठ्ठ्या दिशील का? ए, दिशील का? ए, शांती, शांती. दिशील का? सत्य. तुला नातं आहे ना? गाडूनच टाक. अरे शांती या बाई जर मला वाटायला गेला ना परत तर तुम्ही काय खाई नाही मग हा, हा. काय दिशील का चिठ्ठी परत? दिशील का सांग लवकर. नाही ना? नाही उठ माग माग उठ बसा काय हा मोबाईल घेऊन दे ना मला. तू मोबाईल काढ. खड्ड्यात जाऊ दे. काढ उठ बसा काढ पहिले. काढ लवकर काढ ना. उठ बसा काढ. आता काढ अरे लवकर. शांती अयो अयो शांती शांती दिशील का चिठ्ठी? दिशील का? नाही शांती शांती अरे हाराम कोंब्याला पळून गेला. बर जातो कुठं मात आवडीतून तोकडे ना पाहतेच आता मा बापालाच घेऊन येते. हा पार चिठ्ठीपर्यंत मजल गेली का तुझी? हा हाय तर एवढंच बुठार ना वांग. चला आता आहे ना याच्या बापाकडे जाते आणि याला आहे ना उलट टांगून खालून मिरच्याचीच धुरी द्यायला सांगते. चल